Please, I need your interview right now at this time. Please. तुम्हाला समजता की मी काय म्हणता करताय या एक मिनिट तुम्ही आता लेट्स टॉक प्लीज सिट हिअर ओके नो प्रॉब्लेम मी मराठी इंटरव्ह्यू कॅरी इथे तुम्ही बसा प्लीज आणि मला सांगा तुम्ही कुठे गेले होते आता शेतात ओ किती वाजता गेले होते 4:30 वाजता आणि आता परत आले जवळपास 7 वाजता 6:45 वाजले असं हो का ओके 6:45 म्हणजे किती रे साईड आय डोंट नो बट ठीक आहे आणि सकाळी पण तुम्ही जात असता मी पाहिलाय सकाळी किती वाजता जात असता 7 वाजता ओ आणि परतच 4:30 वाजता 12 वाजता घरी 1 वाजता घरी येतो ओ माय गॉड आणि मग घरची कामं करता तुम्ही घरची कामं हो मग तिकडून आल्यावर भांडे घासा काय असलं तर स्वयंपाक बनवा जेवण करा आंघोळ करा धुणं पाणी करा आणि पुन्हा मग शोधून जा असं आहे बा आमचं काम आणि मला तुमचं नाव सांगा पूर्ण मला माहिती नाही मी आताच म्हणतो तुमचं पूर्ण नाव सांगा तुमचं एज्युकेशन सांगा आणि तुम्ही इथे उमरड्यात कधीपासून आहे हे सांगा उमरड्यात झाले 50 वर्ष हो 40 वर्ष आणि तुमचं एज्युकेशन म्हणजे शिक्षण काहीच नाही नाही काही तसं पहिला वर्ग दुसरा वर्ग पहिल्याच वर्गात गेले ते का पहिल्याच वर्गात नाही हे दिले ना पहिलाच वर्ग आहे पहिला वर्ग मग आता मला सांगा की तुम्हाला तेव्हा शिक्षणाचं होतं का म्हणजे असं होते का शिक्षण करणार तुमच्यासोबत तुमच्या मैत्रिणी त्यांनी केलं बा आणि तुम्ही नाही करू शकले नाही आमच्या बरोबरचे कोणीच नाही केलं झालं चौथा 5वी 6वी फार बॅटरी याच्या पलीकडे कोण नाही गेलं मॅट्रिक पण तेव्हा खूप मोठी गोष्ट होती ना मॅट्रिक म्हणजे एकदम आणि कोणी गेलं तुमच्या सोबतची मैत्रीण नाही तेवढं समजा मॅट्रिक पर्यंत जास्त दूर गेल्याच नाही म्हणजे लवकरच पहिले लग्नच तसे करे ना त्याचा काळ तसा होता 17-18 वर्ष झाले का लग्न 17-18 वर्ष झाले का लग्न करून टाकेन मग कुठं पोरीबाला शिक्षण शिकव का जास्त शिक्षण नव्हतं जास्त हेच होतं तुम्हाला असं वाईट बीट वाटते का मी तर खूप बोर झाला या गावात मागच्या 1 महिन्यात आम्हाला काय आता शेतीचेच काम होते आम्हाला काय वाईट वाटे शेतीचेच काम 7 वर्षापासून 8 वर्षापासून शेती वावरत जायला लागे आम्हाला मग 7वा वर्ग झालं 7 वर्ष पहिल्या वर्गात गेलो आणि दुसऱ्या वर्षी दुसरीत नाही गेलं तर निंदाला जावं लागे डोबाला जावं लागे 7 वर्षापासून काम करायला लागे 7-8 वर्षापासून कामी लागलो आता 55 वर्ष झाले 55 कहून 56 वर्ष झाले काम चालूच आहे मग आता आपण कधीपर्यंत करणार आहे सुट्टी वगैरे घेणार आहे की नाही आता काय सांगा आता सुट्टी केव्हा मिळते तर 5 वर्षांनी मिळते का 10 वर्षांनी मिळते आहे यस 10 वर्षापर्यंत अजून मी तुझ्या कस तरीच वाटते मला तुम्ही एवढी मेहनत करता गावातल्या आदर स्त्रिया पण आहे त्यांच्याकडे पाहत तर असं समजतच नाही एवढा उन्हात चालले कसे आहे करत कसे आहे काम मला तर एसीत बसून अभ्यासच करायला लागते फक्त तरी ते करणं होत नाही आम्हाला ते उन्हीत करावं लागते तुम्ही मला काही संदेश देसाल अभ्यासा रिलेटेड अभ्यास तुम्हाला अभ्यासच करायचं काय अभ्यास तुमचे महत्वाचे आहे आता पुढे जायचे शिक्षणाची आहे होड आहे तेव्हा तेवढी शिक्षणाची होड नव्हती आता म्हणजे असं काय पहिल्याच्या निश्चित आमच्यावानी कामं करा म्हणून का म्हणून शिक्षण शिकावा काही ना काही करा म्हणून ते आमची आशा राहते आता पण ते करू शकले पाहिजे तुम्ही इम्पॉर्टंट आहे जीवनात वाटते तुम्हाला शिक्षण आता वाटते ना शिकलंच तर बरं होत होतं पुढे जाऊन शिकलंच तर काही नाही काही एवढं तेव्हा एवढे हे नाही करावं लागे इतका शिकायला लागे का लवकरच नोकऱ्या लागे माझ्या भाषेला लवकरच लागली ना त्याला 20 वर्ष 25 वर्षातच नोकरी लागली नाही आपल्या 25-30 वर्षात नोकरी लागली 25-30 वर्षाचं नाही झालं रेल्वेज मध्ये लागले ते का नाही दुसरे ओके याच्यातच आहे म्हणा आपल्या काय म्हणते इंजिनियरच आहे ओके काय इंजिनियर नाही माहीत पण इंजिनियरच आहे लवकरच लागली त्याला शाळा सुटले गटा सुटले शाळेतच होता एक लवकर लागली
ठीक आहे, मी अभ्यास करतो तसा प्रामाणिक बनून तुमची इन्स्पिरेशन ठेवीन मी, की माझी आता एवढी मेहनत करते अभ्यास करते तर मी थोडं बहुत केलेलं बरं आहे की नाही. हो कारण की आम्हाला तर बसूनच अभ्यास करणार आहे ॲट द एंड. एसीची रूम राहते किंवा नॉर्मल रूम राहते आणि शेती करण्यापेक्षा आम्हाला कूलर आहे नाही. हो 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 आमचा कूलर आहे नाही, उन्हीतच करावं लागते, उन्हीतच जावं लागते. असं आहे आमचं आता काय करतं. मी तुम्हाला एक कूलर गिफ्ट करीन, वादा करतो. पण माझं सिलेक्शन झालं पाहिजे आधी. अभ्यास माझी एक दोन एक्झाम चांगल्या गेल्या. आय होप एक्झाम मध्ये सिलेक्शन झालं तर मी तुम्हाला एक बेस्ट कूलर घेऊन देईन. ठीक आहे, वादा करतो आज. बस ठेवतो. गुड नाईट. हो So she is my mom.